हरी ओम. नमस्कार. तर आज आपल्या विशेष केंद्रामध्ये म्हणजे रामनवमी आणि हनुमान जयंतीच्या विशेष केंद्रामध्ये आपण खूप छान छान कथा ऐकतोय आणि आज आपण रामभक्तीचा विशेष अंतर्भाव आपण आजच्या केंद्रामध्ये केलेला आहे. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या महाराष्ट्राला, आपल्या देशाला लाभलेल्या अतिशय मोठ्या अशा संतांमध्ये रामभक्ती किंवा दास्यभक्तीचं सगळ्यात मोठं उदाहरण किंवा सगळ्यात मोठे जे संत झाले तर पहिलं नाव आपल्या डोळ्यासमोर येतं ते म्हणजे समर्थ रामदास स्वामी. आणि आपण गेले कित्येक दिवस आपण त्यांच्या चरित्राचा अभ्यास करतोय अनेक छोट्या छोट्या कथा ऐकून. तर आज खास या केंद्रानिमित्त मी काही रामनवमी निमित्त आणि हनुमान जयंती निमित्त काही कथा आज आपण आपल्याला सांगणार आहे. तर आपण पाहिलं की समर्थ रामदास स्वामींनी भारत भ्रमण केलं. अनेक त्यांच्या सोबत अनेक शिष्यगण जोडले गेले. अनेक त्यांनी मठ स्थापन केले पूर्ण देशभर आणि अशा प्रकारे त्यांचा समर्थांचा हा संप्रदाय जो होता, शिष्यांचा संप्रदाय जो होता, तो वाढत होता. आणि मग तेव्हा त्यांना असं म्हणजे विशेष स्फूर्ती आली की आपण एक असं एखादं आपलं एक केंद्र असावं, एखादं मंदिर असावं, जे आपल्या सगळ्या समर्थ संप्रदायासाठी एक स्फूर्तीस्थान बनेल. तर म्हणून त्यांनी चाफळ या गावाची निवड केली आणि तिकडे रामरायाचं मंदिर उभं करण्याचा निर्णय घेतला. म्हणजे ही पुढे जाऊन ही समर्थ संप्रदायाची राजधानीच ठरली. तर आपल्याला माहिती आहे की ते छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरु होते आणि शिवाजी महाराजांचंही विशेष प्रेम होतं. तर त्यामुळे त्यांनी स्वतः म्हणाले छत्रपती शिवाजी महाराज की मी स्वखर्चाने या मंदिराची निर्मिती करतो. पण तेव्हा रामदास स्वामींनी या या गोष्टीला नकार दिला अगदी प्रेमाने. कारण की त्यांची अशी इच्छा होती की गोरगरीब जनता किंवा बहुजन समाज या सगळ्यांच्या श्रमदानातून म्हणजे त्या कर्मातून त्यांच्या या प्रेमाच्या भक्तीमधून या मंदिराची स्थापना व्हावी. आणि तसंच झालं. म्हणजे समर्थांचे शिष्यगण हे सगळे लोक गावोगावी जाऊन भिक्षा मागत असत आणि त्या मिळालेल्या भिक्षेमधून जी काही संपत्ती असेल त्यातून म्हणजे बांधकामासाठी लागलेल्या गोष्टी विकत घेणं, त्यात मिळणारं जे भिक्षेतून मिळणारं जे अन्न आहे ते शिजवून तिथेच एखाद्या झाडाखाली शिजवून ते सगळे मजूर जे सगळे लोक होते ते तिथेच अन्न तो प्रसाद तयार करायचे. आणि तुम्ही बघू शकता की समर्थ रामदास स्वामी स्वतःच्या हाताने अगदी प्रेमाने सगळ्यांना जेवू घालत असत. त्या वातावरण एवढं ते भक्तिमय होतं, की म्हणजे तुम्हाला माहिती आहे, की जसा रामसेतू बांधला जेव्हा रावणाचा वध करण्यासाठी तो जो लंकेपर्यंत पूल बांधला, तर तेव्हाही जसं सगळी वानरसेना श्रीरामाचं नाव घेत एक-एक दगड त्या समुद्रात टाकत होते आणि तो असा प्रेमाने, असा भक्तीने आणि त्यांच्या कर्मातून असा तो छान असा पूल तयार झाला. तसंच हे मंदिरही तयार केलं गेलं. प्रत्येक जण श्रीरामाचं नाव घेत एक-एक वीट रचत होतं, एक-एक कार्य करत होतं त्यांचं त्यांना नेमून दिलेलं. अशा या भक्तीच्या भावामधून आणि अतिशय सत्कर्मातून ते मंदिराची निर्माण झाली आणि हेच समर्थांनाही अपेक्षित होतं. आणि अशा प्रकारे म्हणजे कारण की सगळेच जण रामरायाच्या आगमनासाठी खूप उत्सुक होते. खरं बघायला गेलं तर समर्थ रामदास स्वामी म्हणजे साक्षात शंकराचा, साक्षात मारुतीचाच अवतार होते आणि त्यामुळे त्यांची रामाबद्दलची भक्तीच अनन्यसाधारण होतीच. आणि तसंच त्यांनी जी सगळी लोकं जोडली त्यांच्यामध्येही त्या भक्तीचा तसाच त्यांच्यामध्येही ती भक्ती तेवढ्याच जोमाने वाढत होती आणि अशा प्रकारे हे चाफळचं राम मंदिर उभं राहिलं. तर तुम्ही बघू शकता ॲक्चुअली हे जे मंदिर आता तुम्हाला इथे दिसतंय ते आत्ताचे सध्याचे फोटो आहेत. मी शोधले आणि म्हणजे खरं जुन्या मंदिराला कोयनाचा जो काही भूकंप वगैरे तेव्हा झाला होता तेव्हा त्या काळात थोडंसं म्हणजे त्याच्यानंतर त्याची डागडुजी करून पुन्हा एकदा रिनोव्हेट करून ते मंदिर पुन्हा उभारलं आहे. तर आपल्याला कधी जमलं तर आपण नक्कीच तिकडे जाऊन भेट देऊ शकतो. आणि तुम्ही बघाल तिथे चाफळमध्येच 2 हनुमंताची पण मंदिरं उभी आहेत. तर श्रीरामाच्या सन्मुख जे आहे तो म्हणजे दास मारुती. म्हणजे श्रीरामाला हात जोडून उभा असलेला दास्य भक्तीचं एक सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे अगदी पूर्णपणे भगवंतावरच अर्पण केलंय भगवंताला. आपलं सगळी कर्म म्हणा, आपली भक्ती म्हणा, आपलं सगळं काही भगवंताला अर्पण करून जे अनन्य भावाने भगवंताला शरण गेलेलं आहे असं असं जे भगवंताचा सगळ्यात मोठा भक्त म्हणजे हनुमान बाप्पा, तर यांचं ते मंदिर आहे. म्हणून तो दास मारुती. आणि त्या चाफळच्या मंदिराच्या मागच्याच बाजूला प्रताप मारुती म्हणजे असा जो आपल्या वज्र हनुमान मारुती जसा आपल्या भीमरूपीमध्ये समर्थ रामदास स्वामींनी वर्णन केलंय, असा त्या मारुतीचं मंदिरही तिकडे आहे. असं चाफळमध्ये 2 मंदिरं तुम्हाला बघायला मिळतील.
तर अशाच प्रकारे समर्थांनी 11 मारुती मंदिरांची पण स्थापना केली. म्हणजे रामरायाच्या भक्तीबरोबरच त्यांची हनुमंताची भक्ती पण खूप होती. आणि तुम्हाला माहिती आहे, की समर्थांचं हे वाक्य खूप प्रचलित आहे, की "सामर्थ्य आहे चळवळीचे जो जे करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अनुष्ठान पाहिजे." म्हणजे तुम्ही कितीही चांगलं उच्च कर्म कराल, तुमची जे काही चांगल्या गोष्ट करायची तुम्हाला इच्छा असेल, पण तिथे भगवंताचं अनुष्ठान पाहिजे. म्हणून आपण हे आजही बघतो. आपण सगळ्या केंद्रांमध्ये आपण किती या वेगवेगळ्या गोष्टींचा अभ्यास करतो. पण आपली पहिली गोष्ट म्हणजे आपण उपासनेनं सुरुवात करतो. ध्यानधारणा, उपासना, भगवंताचं नामस्मरण ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे भगवंताच्या अ, तिथे अनुष्ठान असायला हवं, तरच त्या कर्माला ते कर्म सिद्धीस प्राप्त होतं. तर म्हणजे तुम्ही बघू माहिती आहे तुम्हाला, की अ, 16व्या शतकामध्ये सगळं हे मुघलांचं साम्राज्य होतं. आदिलशाही, निजामशाही आपल्या पूर्ण देशाला पिंजून काढत होते आणि तेव्हा शिवाजी महाराजांनी एका युगपुरुषाचा तो जन्म झाला होता आणि त्यांनी अगदी लहानपणीच शस्त्र हातात घेतलं. एक-एक गाव, एक-एक मावळा ते जोडत गेले आणि त्यांनी आपला महाराष्ट्र धर्म, स्वराज्य वाढवत होते ते. आणि त्याच कालखंडामध्ये गावोगावच्या तरुणांना शक्ती, बुद्धी आणि युक्तीची उपासना हनुमंताच्या माध्यमातून रामदास स्वामी शिकवत होते. आणि तसं पाहायला गेलं तर समर्थांना जे आपले शिवाजी महाराज होते त्यांच्या रूपामध्ये श्रीरामच दिसत होते आणि त्यांच्यासाठी जीवाला जीव देणारे हे जे काही सगळे मावळे उभे होते, ते म्हणजे मारुतीरायाचंच रूप होते. तर त्यामुळेच हनुमंताच्या कृपेनं ही बलोपासना दृढ व्हावी, कणखर माणसं ह्या मातीत घडावी म्हणून समर्थांनी ठिकठिकाणी मारुतीच्या मंदिराची स्थापना केली. आणि तुम्हाला माहिती आहे, की मारुतीच्या म्हणजे ह्या माध्यमातून आपल्या उपासनेतून आपलं शरीर सुदृढ व्हावं, मन स्थिर व्हावं, बुद्धी तीक्ष्ण व्हावी. हे जे काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या त्यांनी या मारुतीच्या मंदिराच्या स्थापनेतून, बलोपासनेतून लोकांपर्यंत पोहोचवल्या. आणि धर्मसंस्थापनेसाठी समर्थांनी भीमरूपी महारुद्रा, वज्र हनुमान मारुती याला कळकळीची साथ घातली होती. तर तुम्ही बघू शकता मी इथे एक छोटासा मॅप असा दाखवलाय. म्हणजे कोल्हापूरपासून पुण्यापर्यंत म्हणजे साधारण इथपासून सातारापर्यंत 11 मारुतींची स्थापना अशी एक छान असं जाळंच त्यांनी मारुती मंदिरांचं तयार केलं होतं आणि अनेक मंदिरं आहेत. पण ही काही विशेष मंदिरं आहेत, ज्यांना 11 मारुती जी मंदिरं आहेत. तर तुम्ही बघू शकता चाफळला जसं मी आता तुम्हाला दाखवलं, की 2 मंदिरं आहेत. तसंच शहापूर, मसूर, त्याच्यानंतर शिंगणवाडीचा, उंब्रज, माझगाव, बोरेगाव, मनपावड अशी ही सगळी 11 मंदिराची त्यांनी स्थापना केली. आणि तुम्ही बघू शकता, की हे जे काही मंदिरांची जागा आहेत, तर आजही तिथे म्हणजे कोल्हापूर, सातारा, सांगली या सगळ्या एरियांमध्ये जे हे काही सगळी जे आहेत ठिकाणं, इथे पहिलवानांचे आखाडे आहेत. तिकडे बलोपासना आजही एकदम जिवंत आहे. कुस्ती तुम्हाला माहिती आहे, की आपल्या देशाला पहिलं जे ऑलिम्पिकमध्ये मेडल मिळवून दिलं होतं, ते म्हणजे खाशाबा जाधवांनी कुस्तीमध्ये. तर ते सुद्धा स्वतः साताऱ्याचे आहेत. तर तुम्ही बघू शकता, की त्या काळात समर्थांनी जे बलोपासनेचं बीज ह्या मातीमध्ये रोवलं, ते आजतागायत जिवंत आहे. त्याचं एक मोठ्या वृक्षामध्ये रूपांतर झालं आहे आणि आजही ही चळवळ इथे जागृत आहे. तर ह्या अशाच 11 मारुतींमधल्या एका बोरेगाव ह्या मारुतीची आज आपण एक छानशी छोटीशी गोष्ट ऐकूयात. तर गोष्ट अशी आहे, की सांगलीच्या जिल्ह्यामध्ये हे मंदिर आहे आणि कृष्णाकाठी हे ते गाव होतं बोरेगाव. तर तिकडे हे बेट आहे बरं का. तर तेव्हा तिथे त्या बेटावर रामदास स्वामी एकदा ध्यान करत होते आणि तेव्हा त्यांना अशी तिथे स्पंदनं जाणवली, की हे हनुमंताचं स्थान आहे. आणि तिथल्या गावकऱ्यांकडनंही त्यांनी ऐकलं, की एक आख्यायिका म्हणजे एक गोष्ट तिथे प्रचलित आहे, की राम, सीता, लक्ष्मण हे जेव्हा रावणाचा वध करून पुन्हा अयोध्येला परत जात होते, तेव्हा ते कृष्णाकाठी थांबले होते आणि तेव्हा संध्याकाळच्या वेळी त्यांची रामराया उपासना करत असत, शंकराची पूजा करत असत. तर त्यांची नित्य उपासना चालू होती. पण तेव्हा अचानकच म्हणजे त्या संध्याकाळच्या वेळी कृष्णा नदीचं पाणी खूप वाढलं आणि तर त्या पाणी वाढल्यामुळे तर पुरासारखं पाणी तयार झालं. तर तेव्हा आपल्या श्रीरामांच्या उपासनेमध्ये कोणतीही बाधा येऊ नये म्हणून हनुमंताने मोठं रूप धारण केलं. म्हणजे एखाद्या पर्वतासारखं विशाल असं रूप त्यांनी धारण केलं आणि आपल्या दोन्ही हातांनी कृष्णा नदीचा प्रवाह अडवून धरला. जेणेकरून आणि मग ती नदी अशी म्हणजे जिथे रामराया समजा इथे काठावर ध्यान करत असतील, उपासना करत असतील, तर हनुमंताने हा नदीचा प्रवाह अडवला. त्यामुळे नदी अशी दुतर्फा वाहू लागली आणि मध्ये ते बेट तयार झालं. तर अशी म्हणून म्हणजे त्या आपल्या दोन्ही हातांनी म्हणजे त्यांच्या बाहूंनी त्यांनी हा प्रवाह अडवला म्हणून त्याला बाहेचा मारुती असं म्हणतात. तर मग हे जेव्हा त्यांना कळलं आणि जेव्हा त्यांना ती अशी स्फुरण पावलं, की इथे नक्कीच हनुमंताचा वास आहे. म्हणून मग त्यांनी रामदास स्वामींनी नदीच्या डोहामध्ये अतिशय भक्तिभावानं उडी मारली आणि त्यांना तळाशी ती हनुमंताची मूर्ती सापडली आणि ती मूर्ती आज
तिकडे आहे. अ, असंही म्हणतात की ती मूर्ती नंतर जे लुप्त झाली, पण त्या मूर्तीचं जे काही त्यांना अ, दिसली होती ती भगवंताची मूर्ती, तर त्याप्रमाणे समर्थ रामदास यांनी ती मूर्ती तयार केली आणि अशी अजानुबाहू असा हा हनुमंताचं इथे त्यांची त्या मूर्तीची त्यांनी स्थापना केली. आणि तेव्हा त्यांना स्फुरलेल्या ह्या 4 ओळी आहेत. "हनुमंत पाहावया लागी आलो, दिसेना सखा थोर विस्मित झालो." म्हणजे हनुमंताच्या भेटीसाठी ते आले होते आणि त्यांना ते दर्शन झालं नाही म्हणून ते विस्मित झाले. आणि "तयाविण देवालये ती उदास, जळातुनी बोभाईला दास दासे." म्हणजे त्यांना म्हणजे हनुमंताविना ती देवालये उदास होती आणि अशा त्या स्फुरणातून त्यांना तिथे जे काही स्फुरण पावलं, तर त्यातूनच त्यांना या दासाला म्हणजे जो श्रीरामाचा दास आहे आणि रामदास स्वामी यांना यांची तिथे भेट झाली. तर अशा प्रकारची ही सुंदर कथा आहे आणि असेच 11 मारुतीचे जी स्थानं आहेत त्यांच्याही काही-काही विशेष कथा आहेत त्या आपण पुढे बघूयात. आणि असा हा मला नक्की आज छान सांगावंसं वाटलं, की रामनवमी विशेष आणि हनुमान जयंती विशेष हे केंद्र आहे. म्हणून आज ह्या 2 कथा मी तुम्हाला सांगितल्या. आय होप तुम्हाला आवडल्या असतील. हरी